एकच आहे ना. आता तुम्ही देशात पॅटर्न बघा 2013 पासून आत्तापर्यंत. ज्या ज्या राज्यामध्ये भाजप निवडून आलेले तिथे एकतर हिंदू मुस्लिम केलेले किंवा एक जात विरुद्ध दुसरी जात किंवा इतर जाती, हे राजकारण त्यांनी केलेलं आहे. काही काही ठिकाणी भाषेचं राजकारण केलेलं आहे. पण मुद्दा हा आहे की डिवाइड अँड रूल ब्रिटिशपेक्षा जास्ती जर कोणी अंमलात आणलं असेल तर ते भाजपाने आणलेलं आहे. आणि आत्ता पण जे काही सुरू होणार आहे, मी आत्ताच सांगतो तुम्हाला, ते व्हॉट्सॲप ग्रुप्सवर चालू होतं की आता रोहिंग्या घुसलेले आहेत, बांगलादेशी घुसलेले आहेत आणि अमुक होणार तमुक होणार. जे एवढे घुसले असतील मग तुम्ही 12 वर्ष केंद्र सरकारत राहून करताय काय? गृहमंत्री तुमचेत, रक्षामंत्री तुमचेत, प्रधानमंत्री तुमचेत, बहुमताचं सरकार 10 वर्ष तुमचंच होतं, आत्ता पण बहुमतासारखंच सरकार तुम्ही चालवताय. मग तुम्हाला वाटते की तुमचं सरकार असून हिंदू खतरे में? मग तुम्ही काय करत आलात आत्तापर्यंत? तुम्हाला वाटतं तुमचं केंद्र सरकारमध्ये असून रोहिंग्या घुसले. बरं, रोहिंग्या आणि बांगलादेशीमध्ये भाजपला एक तर फरक कळत नाही, पण बर्मा कुठे, बांगलादेश कुठे, तिथून इथपर्यंत यायला किती राज्य ओलांडायला लागतात हो? त्याच्यात किती भाजपची राज्य आहेत? तर हा सगळा जो अपप्रचार आहे ना, तो मुंबईकर मला वाटतं आता स्वीकारणार नाही. कारण मुंबईकरांनी आता जे 1 वर्षात हाल झालेत ते पाहिलेलेत, भोगलेलेत. बरं, दुसरं म्हणजे हे जे हिंदू मुस्लिम करतात लगेच, गंमत अशी आहे की आपल्या देशातले मुसलमानांवर ह्यांचा राग आहे, पण पाकिस्तान जे आपल्या देशावर अटॅक करतात त्यांच्याबरोबर जाऊन क्रिकेट खेळतात, दुबईमध्ये पार्टी करतात, शाहिद आफ्रिदीसोबत बसून मॅच बघतात. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होते असं आपल्या व्हॉट्सअपवर प्रचार करतात, पण त्याच बांगलादेशला तुम्ही मागच्या वर्षी 50,000 टन किती तांदूळ पाठवलं होतं. त्याच बांगलादेशला तुम्ही बोलून टेस्ट क्रिकेट केलात, बायलॅटरल सिरीज केलात. त्याच बांगलादेशाने बोलून तुम्ही IPL खेळवणार. म्हणजे राग सगळ्या इकडच्या मुस्लिम लोकांवर, पण बाहेर जाऊन तुम्ही त्यांच्या शेख वगैरेला मिठी मारणार. हे काय हे कळतच नाही. भाजपने कधीतरी सांगायला पाहिजे. पण हे कोणीच हिंदुत्वाचं आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे? ह्यांनी तर निवडणुकींच्या आधी राम मंदिर अर्धवट बनवून उद्घाटन केलं होतं. हे आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देणार? हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात, हे आम्हाला देशभक्ती शिकवतात. ह्याच भाजपाने आत्ता तुम्ही पाहिलं असेल राज्यसभेमध्ये जय हिंद बोलायचं नाही आणि वंदे मातरम बोलायचं नाही असं छापील ते आणलं होतं. हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काही काही तर यांचे खासदार वंदे मातरमचे जे वंदे भारत बोलायला लागले, म्हणजे ट्रेनचं नाव घ्यायला लागले. हे आम्हाला देशभक्ती शिकवणार?